हाय फ्रेंड्स, आता उन्हाळा लागायला लागलेला आहे. तर मी आज तुमच्यासाठी एक थंडी आणि आंबट गोड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इकडे कैरीचं सरबत बनवलं होतं. ते कसं बनवलं होतं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. इकडे मी पुदिना घेतलेला आहे. इकडे मी माझ्या झाडं आहे त्या झाडाचा पुदिना घेतलेला आहे. आता हा पुदिना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. इकडे मी एक कैरी घेतलेली आहे. कैरीची साल काढून घेणार आहे. आपण कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे. कैरी थोडी आंबट पण पाहिजे, म्हणजे गोड मस्त आपल्याला आंबट गोड चव येईल. आणि उन्हाळा लागलेला आहे, गरमी पण खूप आहे. तर तुम्हाला खूप घसा कोरडा पडत असेल तर तुम्ही हे खट्ट मिठ्ठ कैरीचं सरबत नक्की प्या. आता इकडे मी कैरीची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता त्याला कट करून घेणार आहे. त्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे. इथे मी पूर्ण एक कैरी घेतलेली आहे. आता यातल्या मधली ती कोय आहे, ती कोय पण काढून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे. हे मस्त बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता मी छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेले आहे. तर आता मी मिक्सरचं भांडं घेणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कट केलेले कैरीचे तुकडे आहे ते टाकणार आहे. 1 चमचा साखर टाकणार आहे. पुदिना घेतलेला आहे. आता हे मी मस्त मिक्सरला फिरून घेणार आहे. याला मस्त आपण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. आता एक काचेचा ग्लास घेतलेला आहे. एक चाळणी घेतलेली आहे. त्यात टाकून मी हे गाळून घेणार आहे. आपण हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आता जवळजवळ हे अर्धा ग्लास मी मस्तपैकी त्याला व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. हे बघा, अर्धा ग्लास झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जिरा पावडर टाकायची आहे. त्याच्यासाठी इकडे गॅस पेटवला आहे. छोटा मी पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकायचं आहे. ते थोडंसं भाजून घ्यायचं आहे मस्त. आता हे भाजल्यानंतर आपल्याला याला खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे. याची पावडर बनवायची आहे. आता याची मी पूर्णपणे पावडर बनवून घेणार आहे. याला मस्तपैकी हे बघा, आपली जवळजवळ पावडर झालेली आहे. आता मी याला काचेच्या ग्लासामध्ये टाकून घेणार आहे. आता मी इकडे आपलं बर्फ घेतलेलं आहे. एक बर्फ टाकलेला आहे. थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे. 1 चमचा काळं मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेणार आहे. आता याला मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इकडे मी एक पुदिना घेतला आहे. तो पुदिना ग्लासवर ठेवून देणार आहे. त्यानंतर इकडे मी आता कैरी घेणार आहे, थोडीशी कैरी. आता त्या कैरीचे छोटे छोटे पीसेससुद्धा टाकून घेणार आहे. आता पीसेसला छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि आपलं हे थंडगार मस्तपैकी हे आपलं आंबट गोड हे कैरीचं सरबत बनवून तयार आहे. तर कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.